हे बघा छान अशी चिकनला उकळी आलेली आहे आणि चिकन पण आपलं छान इथे शिजलेलं आहे। चिकन शिजायला वेळ लागत नाही, चिकन लवकर होतं। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे चिकन आणलेलं आहे। हे अर्धा किलोपेक्षा जरा जास्त आहे। आपण पहिले मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इथे बघा अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते आता आपण यावरती असं पिळून घेऊया। मध्ये हे बघा इथे 1 चमचा असं मीठ घेतलेलं आहे। हे बघा थोडी हळद घेतली आहे। हे बघा असं चिकनला लावून घेतलेलं आहे। हे चिकन आहे ना 3 पाव आहे, 3 पाव। हे बघा हे असं सर्व मॅरिनेट करून घ्यायचं। टोप तापलेला आहे आणि 2 चमचे मोठंसं तेल घेतलेलं आहे। आपल्याला चिकन फोडणीला घालायचं आहे, त्यासाठी इथे बघा खडे मसाले घेतलेले आहेत। शहाजिरं, स्टार फूल, वेलची, दालचिनी, काळी मिरी ते घालायचं आहे, बारीक चिरलेलं कांदा। हे बघा इथे मी आलं आहे ना चांगलं 2 इंच आलं आणि चांगला 10-15 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत। आणि लसूण आणि आलं चेचून घेतलं ना की त्याचा ताजा स्वाद ना छान असा उतरतो चिकनमध्ये। हे बघा आता आपण ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं परतून घेऊया। हे बघा इथे 2 छोटेसे मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले, ते पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण यामध्ये ना हे मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन घालूया। आता आपण मीठ कसं मॅरिनेशन करताना लावलं होतं ना, म्हणून आता काही मी यामध्ये मीठ नाही टाकलेलं आहे। आता बघा हे सर्व आपण असं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट यावर झाकण मारून शिजून घेऊया। कारण कसं चिकनला अंगाचं पाणी सुटतं ना, तर त्या अंगाच्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। हे बघा यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आता चिकनला पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। आता आपण चिकन आणि मटण करण्यासाठी जे वाटण करायचं ना आपल्याला, त्यासाठी बघा इथे 1 मोठा कांदा असा मी चिरून घेतलेला आहे। इथे 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे असे कट करून घेतलेले आहेत। चांगल्या 15-16 लसणाच्या पाकळ्या आहेत, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या बारीक आहेत या तिखट। हे बघा चांगल्या घेतलेलं आहे, 8-9 छोट्याच आहेत हे बघा। आणि इथे 1 चमचा धणे, स्टार फूल, हिरवी वेलची आणि हे आहे दालचिनी, त्रिफळा, लवंग, काळी मिरी, जिरं, शहाजिरं, खसखस आणि तेजपत्ता। ते हे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी। ते आपण आता हे सर्व आहे ना जिन्नस हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे चांगलं आणि वाटून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही चिकन कसं पाणी सोडलं ना चिकननी। बघा चिकन जास्त शिजवायचं नाही, चिकन लगेच शिजलं जातं। हे बघा इथे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया। खूप चांगला तापला आहे। आपण चिकन शिजवताना तेल घातलं होतं, म्हणून आता इथे फक्त 1 चमचा असं मी तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। आपण आता इथे चा वापर नाही करणार आहोत, डायरेक्ट आपण इथे तेलामध्ये ना वाटण घालणार आहोत। तेल तापलंय, गॅस कमी करते। हे बघा इथे मी असे 4 चमचे फक्त मसाला घेतलेला आहे वाटण। आता आपण हे वाटण चांगलं तेलात असं छान परतून घेऊया। वाटण भाजलेलं आहे तरी पण आपण इथे तेलामध्ये परतून घ्यायचं। हे लाल काश्मीरी पावडर आहे, कलरसाठी घेतलेले 1 चमचा। हे आपलं घरगुती लाल तिखट 1 चमचा। धने पावडर अर्धा चमच्यापेक्षा कमी आहे। हळद साधारण पाव चमचा। अशी चिमूटभर अशी जिरे पावडर आहे। हा बघा इथे चिकन मसाला घेतलेला आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे 1 चमचा असा। हे सर्व मसाले असे आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये। हे बघा मसाले जळू नये म्हणून आपण इथे साधारण पाणी घालतोय। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण वाटलं त्याला मसाला लागलेला असतो ना, तर तेच थोडं पाणी टाकून ते असं धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं। आता आपण हा छान मसाला शिजून घेऊया, म्हणजे आपले मसाले तेल सोडेपर्यंत 2 ते 3 मिनिट यावर झाकण मारून मसाला शिजून घेऊया। वाव बघा किती छान असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे, बघू शकता। हे बघा इथे मसाले पण आपले छान शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण उकडून घेतलेलं चिकन घालतोय। आता मॅरिनेट करताना आपण 1 चमचा मीठ लावलं होतं ना, म्हणून आता इथे मी
अर्धा चमचाच घेतलेला आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला रस्सा करायचा आहे का सुकंच ठेवायचं आहे किंवा असं फतफतीत ठेवायचं आहे. हे बघा इथे कोथिंबीर घालतोय. आता या टोपाला चिकन लागलेलं होतं ना, त्यामध्येच पाणी टाकलं मी अर्धा ग्लास. आता चिकन जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये 1 ग्लास पाणी घालू शकता. आता आम्हाला एवढाच रस्सा हवा आहे, त्यासाठी मी इथे यावरती बघा आता 2 मिनिट झाकण ठेवते आणि 5 मिनिट जरा आता आपण उकळी काढून घेऊया, कारण मसाले चांगले चिकनमध्ये घुसले जातील. हे बघा चिकन व्हायला वेळ लागत नाही. 25 ते 30 मिनिटामध्ये चिकन आपलं तयार होतं. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. छान असं झणझणीत चमचमीत चिकन आपलं इथे तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.